कविवर्य वसंत बापट यांच्या जन्मशताब्दीनिमित्त एक विशेष कार्यक्रम, कविता जगणारा कवी, संहिता चित्रा वाघ, सहभाग माधव दामोदर कोल्हटकर, सांस्कृतिक शाखेचे सदस्य. सादर करीत आहोत कविता जगणारा कवी. नमस्कार. लोकमान्य सेवा संघाच्या सांस्कृतिक शाखेतर्फे तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सादर करत आहोत कार्यक्रम कविता जगणारा कवी वसंत बापट. 1922 ते 2002 असं 80 वर्षाचं संपन्न आयुष्य लाभलेल्या वसंत बापट यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने आपण त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या वेगवेगळ्या पैलूंची थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. स्वातंत्र्य चळवळीमधला सक्रिय कार्यकर्ता, राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकाचा प्रमुख शिलेदार, 14 वर्ष साधना साप्ताहिकाची जबाबदारी सांभाळणारा संपादक, नवनवे उपक्रम राबवणारा विद्यार्थी प्रिय प्राध्यापक, संस्कृत साहित्याचा व्यासंगी, सभा जिंकणारा उत्तम वक्ता, लक्षवेधी टॅगलाईन्स देणारा कॉपीरायटर, अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणारा साहित्यिक, अशा विविध पैलूंनी घडलेलं संपन्न व्यक्तिमत्व म्हणजे वसंत बापट. हे सगळं असलं तरी प्रत्येक मराठी माणूस त्यांना एक प्रतिभा संपन्न कवी म्हणूनच प्रामुख्याने ओळखतो. मराठी कवितेला जी अभिमानास्पद, समृद्ध आणि दीर्घ परंपरा लाभली आहे, त्यात आपल्या नवचैतन्याने सळसळणारं चिरतरुण पान आहे वसंत बापट यांच्या कार्यकर्तृत्वाचं. स्फूर्तिगीतं, लावणी, पोवाडा, प्रेमकविता, निसर्ग कविता, देशभक्तीपर गीतं, बालकविता असे विविध प्रकार त्यांनी यशस्वीपणे हाताळले. त्यांच्या प्रतिभेचं वर्णन करायला आपल्याला त्यांच्या शब्दाचा आधार घ्यावा लागतो. ते म्हणतात, ज्यांचा शब्द हृदयस्थ ओंकारातून फुटला असेल, ज्यांचा छंद राघवाच्या बाणासारखा सुटला असेल, ज्यांच्या जित्या फुफ्फुसांना छिद्र नसेल अवसान घातकी, जन्मोजन्म ज्यांचा आत्मा राखेमधून उठला असेल, ज्यांच्या अस्थी वज्रबीजे, नसात उकळणारे रक्त, शारदेचे आमंत्रण आज त्यांनाच आहे फक्त. हे शारदेचं, देवी सरस्वतीचं आमंत्रण ज्यांना लाभलं, अशा भाग्यवान कवींच्या पंक्तीत कविवर्य वसंत बापट यांचं मानाचं स्थान आहे. दख्खनची राणी, झेलमचे अश्रू, बाबुळ झाड, प्रियंवदा अशा त्यांच्या उत्तमोत्तम कविता काव्यप्रेमींच्या मनावर ठसलेल्या आहेत. आज आपण त्यांच्या काही निवडक कवितांच्या अनुषंगाने त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या वेगवेगळ्या पैलूंची थोडक्यात ओळख करून घेणार आहोत. वसंत वामन बापट यांचा जन्म 25 जुलै 1922 रोजी कराडला झाला, पण ते लहानाचे मोठे झाले पुण्यात. त्यांचं मूळ नाव विश्वनाथ, मात्र घरात सगळे वसंत या नावानेच त्यांना हाक मारत. अत्यंत तल्लख बुद्धिमत्ता आणि देखणं रूप लाभलेल्या या मुलाचं बालपण अतिशय सुखासमाधानात आणि सधन कुटुंबात गेलं. कोवळ्या वयापासूनच राष्ट्र सेवा दलाचे संस्कार त्यांच्यावर होत होते. पुढे 1942 मध्ये महात्मा गांधींच्या करेंगे या मरेंगे या आवाहनाने त्यांच्यासारख्या हजारो तरुणांच्या आयुष्याला कलाटणी दिली. कॉलेजच्या 4थ्या वर्षाला असताना शिक्षणाला रामराम ठोकून त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात स्वतःला झोकून दिलं. 42च्या लढ्यानंतर आपलं सुखवस्तू घर सोडून ते सशस्त्र चळवळीसाठी 2.5 वर्ष भूमिगत होते. घातपाताच्या काही मोहिमांमध्ये शरद सप्रे ह्या टोपण नावाने त्यांचा सक्रिय सहभाग होता. परिणामी त्यांना काही काळ येरवड्याला तुरुंगवासही भोगावा लागला. क्रांतिकारकांच्या दृष्टीने येरवडा म्हणजे स्वातंत्र्य संग्रामातलं सर्वोत्तम तीर्थक्षेत्र होतं. ह्या काळात साने गुरुजी, SM जोशी, शिरूभाऊ लिमये अशा अनेकांचा निकट सहवास बापटांना लाभला. स्वातंत्र्य संग्रामातले सर्व अनुभव ताणेबाणे ह्या आत्मचरित्रात्मक पुस्तकात त्यांनी लिहून ठेवले आहेत. त्यात ते म्हणतात, येरवड्याचा कैदखाना, छे छे, कैदखाना कसला? येरवडा म्हणजे आमचं मुक्त विद्यापीठ आणि नानासाहेब गोरे आमचे कुलगुरू. साने गुरुजींनी सुरू केलेल्या क्रांतिकारी या मासिकामध्ये ह्या सळसळत्या रक्ताच्या तरुण शाहिराचे पोवाडे, स्फूर्तिगीतं छापून यायला लागली.
ठिकठिकाणच्या प्रचारसभांमध्ये म्हटली जाऊ लागली. स्वातंत्र्यपूर्व काळातलं ते भारलेलं वातावरण, उत्कट देशप्रेम, कष्ट करणाऱ्या लोकांविषयी विशेष आपुलकी ह्या सर्वाला काव्य प्रतिभेचा परिसस्पर्श झाला आणि वसंत बापट यांची कविता झळाळून उठली. कविता हे त्यांच्या व्यक्तिमत्वाचं अविभाज्य अंग झालं. कवी हीच आपली प्रमुख ओळख आहे असं बापटांचं स्वतःचंही मत होतं. ते गमतीत म्हणत की पेशवाईतल्या बहुरूप्याची मातृभाषा ओळखण्यासाठी नाना फडणवीसांनी केलेली युक्ती जर कोणी केली आणि बेसावधपणे माझ्या डोक्यावर पाणी ओतून मला विचारलं की तू कोण आहेस, तर निश्चयी स्वरात माझ्या तोंडून एकच उत्तर येईल की मी कवी आहे. बिजली हा कविवर्य वसंत बापट यांचा पहिला काव्यसंग्रह. 1952 साली प्रकाशित झालेल्या या संग्रहाला श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज यांची प्रस्तावना लाभली. कुसुमाग्रज हे बापटांचं दैवत. त्यांनी त्यांच्या कवितेतूनही आपल्या या भावना प्रकट केलेल्या आहेत. हे कुसुमाग्रज तुम्ही रहिवासी गगनाचे, परिकृतार्थ केली तुम्ही मराठी माती. या मातीमधल्या अगण्य अणुरेणूंची जोडलीत साऱ्या नक्षत्रांशी नाती. वसंत बापटच नव्हे तर त्या काळातील सर्वच कवींवर कुसुमाग्रजांच्या विशाखा या काव्यसंग्रहाचा खूप प्रभाव होता. बिजलीमधील कवितांवरही त्याची छाप दिसते. चंद्राचा प्रकाश, पहाटेचे रंगविलास, प्रेयसीचं सौंदर्य या विषयांइतकाच सामाजिक प्रश्नांचाही विचार या कवितांमधून केलेला दिसतो. अशा कवितांमधून कवीचं स्वतःचं अंतःकरण प्रकट होत असतं. त्याला अनेकदा स्वानुभवाची जोड असते. साहजिकच कवितेतले विचार अधिक परिणामकारक ठरतात. कविता ही त्यांची आयुष्यभराची सखी झाली, पण ही सखी मात्र होती अगदी वेगळी. बापटांच्या शब्दातच सांगायचं झालं तर, माझी जीवन शांती भंगुनी सखी आली मनोमंदिरी. माझी जीवन शांती भंगुनी सखी आली मनोमंदिरी. तेव्हा कल्पलतेवरील तिजला मी अर्पिली मंजिरी. बोले हासुनी ती मला न सखया मी मंजिरीला भुले. माझी हौसच वेगळी मज हवी विद्युल्लतेची फुले. मज हवी विद्युल्लतेची फुले. ही विद्युल्लतेची ओजस्वी फुलं त्यांच्या कवितांनी मोठ्या अभिमानानं मिरवली. सदैव सैनिकापुढेच जायचे किंवा शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट अशा त्यांच्या अनेक समूह गीतांची ओळख अनेकांना शालेय वयापासूनच बालभारतीमधून झालेली आहेच. आपल्यापैकी अनेकांच्या मनात बालवयातच देशभक्तीची बीजं रुजवण्यात बापटांच्या ह्या आणि अशा अनेक कवितांचा मोलाचा वाटा आहे. 15 ऑगस्ट 1947ची पहाट स्वातंत्र्याच्या आनंदाबरोबरच फाळणीच्या तीव्र जखमा घेऊनच उगवली. अखंड भारताच्या स्वातंत्र्याचं स्वप्न पाहणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांसाठी ही जखम बळबळीतच राहिली. वसंत बापटांसारख्या संवेदनाशील कवीने अशा सर्वांची प्रातिनिधिक व्यथा अगतिकपणे कागदावर उतरवली. पहाटेचं स्वप्न या कवितेमध्ये शांती या राजकन्येच्या स्वयंवराचे चित्र रंगवलं आहे आणि त्या स्वयंवरासाठी आलेला बलशाली तेजाची मूर्ती जणू प्रतिशंकरच असा राजा म्हणजे भारत अशी कल्पना केली आहे. मात्र पूर्व आणि पश्चिमेचे दोन्ही समर्थ भाऊ गमावलेला हा राजा समर्थ असला तरी थोटा आहे. अशा राजाला म्हणजे 3 तुकड्यामध्ये विभागलेल्या आपल्या देशाला शांती मिळणार कशी, अशी सार्थ चिंता देखील ते व्यक्त करतात आणि ते असे म्हणतात, विंध्या आयशी अविंद छाती आत वाहती प्रीती निर्जर. सह्याद्रीच्या म्यानामधुनी कृष्णेची तलवार निघे बघ. हाय काय हा थपके राजा भव्य असे जरी भारत मोठा. कुठे तयाचे दोन्ही बाहू हा दोन्ही हातांनी थोटा. राजा वदला पंचनद्यांच्या वाघनखांचा दक्षिण बाहू. सोनसळी शेल्यातील सुंदर सव्य ही बाहू कोठे पाहू. अमोल माझी कन्या आहे योग्य तियेला पती मिळावा. तिला रक्षुनी जगरक्षाया समर्थ ऐसा युवा असावा. निराश राजा निराश शांती निराश राजा निराश शांती. दीर्घतयांच्या निश्वासाने जागृती आली माझ्या नेत्री.
कवी जेव्हा एखादा विचार आपल्या काव्यातून मांडतो तेव्हा तो तिच्या व्यक्तिमत्वाशी एकरूप झालेला असतो. असा एखादा निराश विचार कवितेतून डोकावल्यावर तरी बापटांमधल्या आशावादी क्रांतिकाराने त्याच्यावर नेहमीच मात केलेली दिसते. बिजली नाचेल गगनात, बिजली नाचेल गगनात, वादळ होईल जोशात, जंगल उजळेल दिव्यात, मंगल होईल देशात, जंगल जळेल वणव्यात, मंगल होईल देशात, मंगल होईल देशात. राष्ट्र सेवा दलाने बापटांच्या आयुष्याला एका वेगळ्या अर्थाने वळण लावलं. सेवा दलामधल्याच नलिनी गोळे हिच्याशी त्यांचा प्रेमविवाह झाला. समवयस्क, समविचारी आणि समप्रमाणात ध्येयधुंद असलेली सहचरी त्यांच्या जीवनात आली. सर्वच अनुभवांना समरसून सामोरे जाण्याच्या स्वभावानुसार या काळात त्यांच्या लेखणीतून एकापेक्षा एक सुंदर प्रेमकविता निर्माण झाल्या. समरकाव्य आणि प्रेमकाव्य यांचं मिश्रण त्यांच्या काव्यसंग्रहाचाच नाही तर जीवनाचाही अविभाज्य भाग बनला. बापटांनी यासारख्या अनेक उत्तमोत्तम प्रेमकविता लिहिल्या. आजही त्या फार आवडीने वाचल्या जातात. अशीच एक सुप्रसिद्ध कविता म्हणजे जिना. लग्नानंतर स्वतंत्र फ्लॅटमध्ये बिऱ्हाड थाटणाऱ्या आजकालच्या पिढीला एकत्र कुटुंबात अनेक जणांचा राबता असलेल्या घरात एकांत मिळावा म्हणून धडपडणाऱ्या तरुण जोडप्यांची अडचण कशी करणार? आणि लिफ्टने खालीवर करणाऱ्या या तरुणांना जुन्या काळातल्या दुमजली घरांची आणि खालच्या मजल्यावरून वरच्या माडीवर जाणाऱ्या बेताचा उजेड असणाऱ्या वळणदार पण अरुंद जिन्याची तरी कशी ओळख पटणार? तरीही या कवितेतल्या अधीर प्रेमाची खूण प्रत्येकाला पटते आणि त्यांच्या चेहऱ्यावर खट्याळ हसूही फुलवते. हीच बापटांच्या शब्दांची जादू. ऐकूया जिना. कळले आता घराघरांतून नागमोडीचा जिना कशाला. कळले आता घराघरांतून नागमोडीचा जिना कशाला. एक लाडके नाव ठेवूनी हळूच जवळी ओढा याला. जिना असावा अरुंद थोडा, जिना असावा अरुंद थोडा, चढण असावी अंमळ अवघड, कळूनही नच जिथे कळावी अंधारातील अधीर धडधड. मूक असाव्या सर्व पायऱ्या, कठडाही सोशिक असावा. मूक असाव्या सर्व पायऱ्या, कठडाही सोशिक असावा. अंगलगीच्या आधारास्तव चुकून कोठे पाय फसावा. वळणावरती बळजोरीची, वळणावरती बळजोरीची वसुली आपुली द्यावी घ्यावी. मात्र छतातच पाय रोवूनी चुक चुकणारी पाल असावी. जिना असावा असाच अंधा, कधी न कळावी त्याला चोरी. जिना असावा मित्र इमानी, कधी न करावी चहाडखोरी. मी तर म्हणतो स्वर्गाच्याही सोपानाला वळण असावे. मी तर म्हणतो स्वर्गाच्याही सोपानाला वळण असावे. पृथ्वीवरल्या आठवणींनी वळणावळणावरी हसावे. बालकवितेच्या क्षेत्रातही वसंत बापट स्वैर बागडले. नमुन्यादाखल त्यांची एक बालकविता पाहूया. शब्दांना पूर्ण न्याय देणारे ज्येष्ठ संगीतकार यशवंत देव यांनी अगदी सहज सोप्या चालीत या कवितेला बांधलंय. देवा नारायणा, देवा नारायणा, तुमच्या मोजू का मी चुका. मी लहान म्हणून तुम्ही चिडू मात्र नका. देवा नारायणा, गुलाबाची नाजूक फुलं टिकाऊ का नाहीत. रंगीत फुलात वास घालणं विसरलात का घाई. हापूस आंब्यात विनाकारण केवढी मोठी कोय आणि एका कलिंगडात 1000 बिया होय. देवा नारायणा, देवा नारायणा, तुमच्या मोजू का मी चुका. मी लहान म्हणून तुम्ही चिडू मात्र नका. देवा नारायणा, जर्दाळूच्या बदामावर कशासाठी साल. अक्रोडाचे कवच म्हणजे फुकट आमचे हाल.
आता निदान पुढच्या वेळी नीट करा सगळे, आता निदान पुढच्या वेळी नीट करा सगळे, कावळे थोडे गोरे करा, रंगीत करा बगळे. देवा नारायणा, देवा नारायणा, तुमच्या मोजू कामी चुका, मी लहान म्हणून तुम्ही चिडू मात्र नका. परीच्या राज्यात, फिरकी, आम्ही, गरगर गिरकी, अबडक तबडक असे त्यांचे बालकवितांचे अनेक संग्रह त्यांच्या निरागसतेची साक्ष देतात. तीच गोष्ट चित्रपट गीतांची. श्यामची आई चित्रपटातल्या छडी लागे छमछम ह्या धमाल गीतापासून उंबरठामधल्या गगन सदन तेजोमय या उदात्त प्रार्थनेपर्यंत अनेक वैविध्यपूर्ण चित्रपट गीतं बापटांनी रचली. देह मंदिर चित्त मंदिर एक तेथे प्रार्थना, सत्य सुंदर मंगलाची नित्य हो आराधना या त्यांच्या कवितेला कित्येक शाळांमध्ये रोजच्या प्रार्थनेचा दर्जा मिळाला. सेतू, मानसी, सकीना, तेजसी, रसिया अशा वैविध्यपूर्ण 13 काव्यसंग्रहांमधून त्यांनी काव्याचे अनेक प्रकार कौशल्याने हाताळले. एक उक्ती म्हणजे एकोक्ती म्हणजेच कवितेतून एक नाट्यमय कथा सादर करण्याचा प्रकार देखील त्यांनी लोकप्रिय केला. आपल्या प्रेयसीला तिच्या लग्नानंतर भेटायला जाणाऱ्या हताश प्रियकराचं मनोगत फुंकर या कवितेतून त्यांनी प्रभावीपणे मांडलंय. ऐकूया फुंकर. फुंकर. बसा म्हणालीस, मी बसलो. हसलीस म्हणून हसलो. बस इतकंच. बाकी मन नव्हतं थाऱ्यावर. दारावरचा पडदा दपटीत तू लगबग निघून गेलीस माझघरात, माझ्यासोबत ठेवून तुझ्या सुस्त संसाराच्या निशाण्या. या जाळीच्या पडद्यात कशाला कोरले आहेस हे हृदय उलटे उत्तान? काचेच्या कपाटात कशाला ठेवले आहेस भुशाच्या रागू मैना? उडतायत लाकडी फळांवर कचकड्यांची फुलपाखरे, भिंतीवर रविवर्म्याची पौष्टिक चित्रे हारीने, काळ्या मखमलींवर पतीच्या नावाचा रेखीव कशिदा. त्यातला एक टाका जरी चुकली असतीस तरी मी धन्य झालो असतो. तू विचारलंस काय घेणार? काय पण साधा प्रश्न. काय घेणार? देणार आहेस का ते सारं पूर्वीचं मला हवं आहे ते? चिंचेचे आकडे, ते अधाशी ओठ, ती कुजबूज, त्या शब्दा. दे झालं कसलंही साखर पाणी. तुझं आणि तुझ्या पतीचं हे छायाचित्र छान आहे. तुझ्यावरची सारी साय या फुगीर गालांवर ओसंटे आहे. बळकट बाहू, रुंद खांदे, डोळ्यात कर्तेपणाची चमक छान आहे. राग येतो तो तुझा. या चित्रात तू अशी दिसतेस की जसे काही झालेच नाही. मी तुला बोलणार होतो छदनीपणाने. निदान एक वाक्य, एक जहरी बाण, निदान एक. ते मला जमलं नाही आणि तू तर नुसती हसत होतीस. आता एकच सांग, उमऱ्यावर तुझ्या डोळ्यात पाणी आलं इतकी का तुला सुपारी लागली? पण नकोच सांगूस. तेवढीच माझ्या मनावर एक फुंकर. तमाशा, शाहिरी, लोककला यांच्या माध्यमातून जिवंत राहिलेला गीतकाव्याचा प्रकार म्हणजे शृंगार रसाची सम्राज्ञी लावणी. मराठी रसिकांनी लावणीला नेहमीच प्रेमाचं स्थान दिलंय. मग त्या होनाजी बाळा, राम जोशी, प्रभाकर यांच्या पारंपरिक लावण्या असोत किंवा चित्रपटाच्या गाजलेल्या लावण्या असोत. परंतु कवी ना. ग. देशपांडे, बाबा बोरकर, भारा तांबे यांच्या काही रचना सोडल्या तर प्रथितयश कवींनी मुद्दाम या पद्धतीच्या कविता लिहिल्याचं फारसं दिसत नाही. वसंत बापट हे याला अपवाद ठरले आणि त्यांनी आपलं एक वेगळेपणच जपलं. लावणी म्हटलं की त्यात ग्रामीण जीवनाचे संदर्भ हवेतच. हा रूढ होत चाललेला गैरसमज त्यांनी मोडीत काढला.
ग्रामीण लावण्याबरोबर नागर किंवा शहरी बाजाच्या उत्तमोत्तम लावण्या त्यांनी रचल्या. आपल्यापैकी अनेकांना अमेरिकेमधील भारतीयांनी सादर केलेला सुंदरा मनामध्ये भरली हा कार्यक्रम अजूनही आठवत असेल. आपल्या लोककलेच्या सखोल अभ्यासातून बापटांनी या लावणी परंपरेवर आधारित उत्कृष्ट नृत्य नाट्याचं लेखन केलं होतं. केवळ लेखनच नाही तर मिश्किल ढंगाची शृंगाराची उधळण, नखरेल धिटाई आणि खणखणीत शब्दकळेने नटलेली लावणी सादर करण्यात त्यांचा हातखंडाच होता. रसिया ह्या आपल्या लावणी संग्रहात ते म्हणतात, मी मराठी मुलूक अनेक कारणासाठी अनेकदा पिंजून काढलंय. उपेक्षित समाजातल्या हौशी कलावंतांच्या बरोबर राहिलोय, जेवलोय. त्यांच्याकडून लोकधाटीमधल्या कितीतरी गाणी आणि लावण्या यांचा आनंद घेतलाय. नाशिकच्या कच्च्या तुरुंगात असताना नाना नामदेव या पहारीकरी शिपायानं मी गजाआड आणि तो बाहेर असे अनेक जलसे माझ्यासाठी केलेले मला आठवतात. बालेघाटी, वराडी आणि मुख्य म्हणजे महारी लावण्यांनी मला वेड लावलंय. माझ्या भ्रमंतीतली माझी भ्रमरवृत्ती मला निर्मितीसाठी बळ देऊन गेले. माझे सगळे तरुणपणचे दिवस लोककलांच्या मंचावर मी घालवले. मग माझ्यामधील कवीलाही अधूनमधून लावण्या सुचू लागल्या आणि माझ्या रसिक वाचकांना त्या रुचूही लागल्या. या घटनेमुळे माझी संपूर्ण निर्माण शक्ती मी लावणीलाच वाहून टाकले असं मात्र नव्हे, पण माझ्या कवितेच्या अनेक छटांच्या रंगपट्ट्यात ही एक सुखद छटा आहे असा मला विश्वास नेहमी वाटत राहिला. वसंत बापट यांच्या प्रतिभेतून साकारलेली सहज सुंदर अनुप्रासाचे पैंजण पायात रुंझुमत येणारी रसवंती लावणी आता आपण ऐकूया. लावणी इवलीची. लावणी इवलीची. इटुक्क इवली भिंगर भावली, बुब्बुळ बिजली काळी भोर, चिटुक्क चिमणी चुटुक्क जीवणी, खळकन हासू फुटे बिलोर. परकर चोळी मधली पोर, परकर चोळी मधली पोर, झरकन झाली फुल्ल टपोर, नाचण नजरी सुळसुळ पदरी, छळछळ छळते छिंट चिटोर. इटुक्क इवली. डुलत होते कालच डूल, अहो डुलत होते कालच डूल, आज भुलाभाई घालत भूल, गरगर गिरकी अदमुर मुरकी, मुद्दाम उद्दाम कुर्रे खोर. इटुक इवली भिंगर भावली, बुब्बुळ बिजली काळी भोर. अग्गो बाय हे घडी घडी, अग्गो बाय हे घडी घडी, तुम्ही केवडे आणि मी केवढी, जा तर पळमग तिरपिट तगमग, करून जाते वर्षेर जोर. इटुक इवली. इटुक इवली भिंगर भावली, बुब्बुळ बिजली काळी भोर. अजून तर आहेत मोराचे पाय, अजून तर आहेत मोराचे पाय, उगाच आपलं चालायचं ठाय, कळत तर काय नाही तेवढ्यात तर हाय हाय, उद्यात तर लावील गळ्याला दोर. इटुक्क इवली. इटुक्क इवली भिंगर भावली, बुब्बुळ बिजली काळी भोर, चिटुक्क चिमणी चुटुक्क जीवणी, खळकन हासू फुले बिलोर. या इवलीच्या लावणीच्या अगदी विरुद्ध बाजाची एक फरमास लावणी पण आपण आता ऐकूया. ही लावणी आहे बुलंद बांध्याची. बापटांमध्ये दडलेला एक मिश्किल आणि टवाळखोर तरुण तुम्हाला यात नक्की भेटेल. तर ऐकूया लावणी बुलंद बांध्याची आणि तिच्या नाजूक जीवलगाची. बुलंद बांधा उघडा खांदा तू मर्दानी बाण्याची, बुलंद बांधा उघडा खांदा तू मर्दानी बाण्याची, नजाकतीची छबी जनानी तुझी या जिवलक राण्याची. तुझा नबाबी रुबाब उठवी, तुझा नबाबी रुबाब उठवी, 10 दिशातून ललकारी, तुझा सोबती मान मोडणी करीत असेल कलमकारी. घट्टमुट्ट तू जीण बंद, तू घट्टमुट्ट तू जीण बंद, तू इजार खाली पोकळशी, अबलक ऐटीत चालतेस तू, तो चाले घेऊन कळशी. कशी विधीने जोड जमविली, कशी विधीने जोड जमविली, विजोड दोघा प्राण्यांची, बुलंद बांधा उघडा खांदा तू मर्दानी बाण्याची. नित्य फटफटी वरून फिरसी, नित्य फटफटी वरून फिरसी, आम्हा अचंबा वाटत असे. बंदूक ओढता तशी तू सुटता,
आमचे काळीज फाटत असे. पिसाट वादळ सुटले तरीही प्रसन्न ताठर कोंबकळे. तुझ्या पाठीशी कसा बसा तो केविलवाणा लोंबकळे. शहेनशाही शान तुझी तर संगत हुजरे वाण्याची. बुलंद बांधा उघडा खांदा तू मर्दानी बाण्याची. जाडा भरडा अर्धा उघडा खमीस घालसी अंगात. खुले तोकड्या केसांवरती रुमाल जिप्सी ढंगात. चाहशील ती शिकार करशील अशा फेकसी तू नजरा. मनात येता त्याच्या माथा बांधिलशी तू फुल गजरा. कशी सशाला वश झाली सगे असून जात ससाण्याची. बुलंद बांधा उघडा खांदा तू मर्दानी बाण्याची. 1960 नंतरची तब्बल 30 वर्ष विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट या तिघांनी देशविदेशातील मराठी काव्यरसिकांना भरभरून आनंद दिला. ह्या तिघांनी कविता वाचनाचे अत्यंत दर्जेदार कार्यक्रम सादर करून रंगमंचीय काव्यवाचन ह्या कलेचा अभिनव पायंडा पाडला. कविता नुसती वाचून समजून घ्यायची नसते, तर ती समरसून ऐकायचीही असते. याची सवय त्यांनी लोकांना लावली, त्यांच्या जाणीवा अधिक समृद्ध केल्या. छापील शब्दांना वाचिक अभिनयाची जोड मिळाली की श्रोत्यांच्या कानात शिरलेली कविता पार मनाचा ठाव घ्यायची. बापटांच्या शब्दात सांगायचं तर कवितेचं मर्म उलगडणारं, काव्यानंदाचं प्रत्यय देणारं हे काव्यदर्शन होतं. ह्या तिन्ही कवींच्या भिन्न काव्यशैली, श्रोत्यांशी संवाद करत साद प्रतिसाद देत घेत कविता सादर करण्याची धाटणी, ह्यामुळे हे कार्यक्रम अत्यंत लोकप्रिय झाले. रंगीबेरंगी शर्ट, सोनेरी काड्यांचा चष्मा घातलेले, प्रसन्न मुद्रेने कविता वाचणारे बापट आजही अनेकांच्या स्मरणात आहेत. त्या दिवसांमध्ये त्यांना आलेले मजेदार अनुभव मुळातूनच वाचण्यासारखे आहेत. ह्यातील सर्वात सुरस आणि चमत्कारिक कथा म्हणजे बोरीबंदर स्टेशनवर एक चाहता मंगेश पाडगावकरांना भेटून काय म्हणाला असेल, तुम्ही वसंत बापट ना, मला तुमची माझ्या मना बंद दगड ही कविता फार आवडते. म्हणजे बघा ना, मंगेश पाडगावकरांना पाहिल्यावर ह्या माणसाला नाव आठवलं वसंत बापटांचं आणि कविता आठवली विंदांची. ह्या कार्यक्रमांच्या निमित्ताने त्यांनी अनेकदा अमेरिका वारीही केली होती. अमेरिकेतल्या श्रीमंत शेतकऱ्याची त्यांची एक धमाल कविता ऐकूया. अमेरिकन शेतकरी भाऊ केवढं तुम्ही तालेवार. उगवतीला मावळतीला पगावते हिरवगार. एवढा थोरला बारदाना, 4च गडी त्याच्या पाठी. अवजार बी नामी तुमची पेरणी कापणी मळणीसाठी. मिशिसिपी नदी म्हणजे इमानदार कामवाली. पाणी भरती, चक्की पिसती, बिजली बत्ती बी तिनंच केली. म्या म्हणलं, यो राक्षस कोण? तर ती फवारणीची चक्की. नुसतं योग बटन दाबा, फसा फसा उडवती फक्की. गाया मस्त दूध देतात, बैल कापून खातात म्हण. अगडबम गोदामातनं खंडी खंडी भरतात आण. गहू म्हणा, भुईमुग म्हणा, समद वक्कळ पिकत असल. बाजाराची कटकट नाही, सॅम काका शिकत असल. सूट बूट, ह्याट, पाईप, हायला कामं होतात कशी? तुमची पोरं झाकबाज, श्रीमंताची असतात तशी. आमच्या गव्हर्नराला नसतं असं अंग निर्वकंच. असा बंगला, अशी मोटर, अशी बायको गोरीटंच. संस्कृत साहित्याची गोडी बापटांना फार लहानपणापासूनच लागली. आपल्या सेतू या संग्रहाच्या प्रस्तावनेत त्यांनी याविषयी सविस्तर सांगितलंय. त्यांचे वडील हे पुण्यात जगन्नाथ शंकरशेठ स्कॉलरशिप मिळवणारे पहिले विद्यार्थी. पुढे ते न्यायाधीश झाले.
पण संस्कृतच्या प्रेमापोटी त्यांनी आपल्या धाकट्या मुलाला म्हणजेच वसंताला संस्कृत श्लोक शिकवायला सुरुवात केली. व्याकरणाच्या नियमात अडकण्याच्या बऱ्याच आधीपासून छोट्या वसंतावर संस्कृत साहित्यातल्या छंद, लय आणि माधुर्याचे संस्कार झाले. त्यांच्या मातीच्या बाहुलीचं नाव होतं दमयंती आणि आवडता खेळ होता बाहुला बाहुलीचा नल दमयंतीचं लग्न. अमरकोश, गीता याचबरोबर कालिदासाचा रघुवंश हे महाकाव्य देखील ते वडिलांबरोबर एकत्र वाचत. पुढे शाळेत जेव्हा संस्कृत विषयाचा रितसर अभ्यास सुरू झाला तेव्हा त्यामध्ये त्यांची प्रगती असामान्य होती हे सांगायलाच नको. वानगीदाखल एक उदाहरण द्यायचं म्हणजे मास्तरांनी छोट्या वसंताला एकदा 10 मार्कांच्या प्रश्नाला 15 मार्क दिले होते. अहो साहजिकच आहे, परीक्षेत मराठी उतार्याचा संस्कृत अनुवाद करताना त्यांनी चक्क अनुष्ठुप छंदात चपखल बसेल असा संस्कृत श्लोक रचला. बापटांनी शेवटपर्यंत जपलेलं संस्कृत भाषेवरचं प्रेम त्यांच्या कवितांमधून अनेकदा डोकावतच, पण त्याचा थेट आविष्कार दिसतो त्यांच्या मेघहृदय सारख्या निर्मितीमधून. मेघहृदय म्हणजे महाकवी कालिदास विरचित मेघदूत या अजरामर काव्याचा मुक्त अनुवाद. कालिदासाच्या मेघदूताचा अनुवाद करण्याचा मोह तरी किती जणांना पडावा. कुसुमाग्रज, बाभ बोरकर, शांता शेळके, सी.डी. देशमुख, नानासाहेब गोरे अशी कितीतरी नावं घेता येतील. बापटांच्या शब्दात सांगायचं तर मेघहृदय हा अनुवाद नाही, सारांश नाही आणि स्वैर रूपांतरही नाही, तर मूळ मेघदूताला भेटणं ज्यांना शक्य नाहीये अशांना त्या अनिर्वचनीय आनंदाची कल्पना देण्याचा तो एक प्रयत्न आहे. यक्षाचा संदेश देऊन निघालेल्या मेघाला आपल्या घराच्या खाणाखुणा यक्ष सांगतो असा भाग मेघदूतात आहे. कालिदासाने अर्थातच फार सुंदर श्लोकांमध्ये तो रचलाय. तोच प्रसंग आपल्या सहज सोप्या शैलीत वसंत बापट खुलवतात. ते म्हणतात, आमच्या प्रासादाची खूण सांगतो, तो आहे कुबेराच्या राजवाड्याच्या उत्तरेला. इंद्रधनुष्यासारखे दारात सुंदर तोरण आहे आणि हो, त्याच्या जवळच आहे एक अटकर मंदार वृक्ष. हातांनी घोस खुडावे इतका बेतशीर. माझ्या प्रियेने मुलासारखं वाढवलंय त्याला. अंगणात पाचूच्या पायऱ्यांची एक पुष्करणी, तिच्यात प्रफुल्ल सोनकमळे रत्नांच्या देठाची. आणि बरं का, मानस जवळ असूनही आणि तुझ्यासारखे मेघ पाहिले तरीही तिथले हंस आमच्या पुष्करणीतच राहणार. असं हे रम्य वर्णन वाचताना बापटांमधल्या प्रेमळ प्राध्यापकाचं आपल्याला दर्शन होतं. एखाद्या विद्यार्थ्याला विषयाची गोडी वाटत नसेल तर त्याला मग त्याच्या पद्धतीने विषय समजावून देण्याची तळमळ असलेला हा हाडाचा शिक्षक आहे. ज्यांना संस्कृतची आवड नाही आणि ज्यांना कवितेची भाषाही चटकन उमजत नाही अशांसाठी जणू एखादी गोष्ट सांगावी तसं त्यांनी संपूर्ण मेघदूत सोप्या शब्दात उलगडून दाखवलं आहे. अब्राहम लिंकनचे हेडमास्तरांना पत्र हे वसंत बापटांनी केलेलं रूपांतर हा विद्यार्थ्यांची जडणघडण आणि शिक्षक आणि शाळा या विषयीच्या चिंतनाचा एक अद्वितीय नमुना आहे. वेळेच्या अभावी आपल्याला इथं ते वाचून दाखवणं शक्य नाही, मात्र आजही खेडोपाड्यातल्या शाळेतला एखादा मास्तर ही कविता मिळवण्याची धडपड करतो आणि ते पोस्टर आवर्जून आपल्या शाळेत लावतो. इतके त्यातले विचार प्रेरणादायी आहेत, कालातीत आहेत. विद्यार्थ्यांवर संस्कार करण्याच्या अध्यापनाच्या पेशात मनापासून रमलेल्या बापटांनी त्या रूपांतरात आपला जीव ओतला आहे यात शंकाच नाही. धारवाडच्या महाविद्यालयात अध्यापनाला सुरुवात केलेल्या बापटांची प्राध्यापक म्हणून कारकीर्द मुंबईतच बहरली. 15 वर्ष वांद्र्याच्या नॅशनल कॉलेजमध्ये आणि 1964 सालानंतर रुईयामध्ये त्यांनी विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून नावलौकिक मिळवला. संस्कृत आणि मराठी या दोन्ही विषयांच्या अध्यापनात त्यांचा हातखंडा होता. त्यांची शिकवण्याची पद्धत एवढी प्रसिद्ध होती की त्यांच्या संस्कृतच्या वर्गात विल्सन, झेवियर्स, एल्फिन्स्टन अशा ख्यातनाम कॉलेजचे विद्यार्थी मुद्दाम येऊन बसत असत. रुईयामध्ये मराठी विभाग प्रमुख म्हणून त्यांनी आपली प्रतिभा, सौंदर्यदृष्टी आणि ऊर्जा यातून तिथल्या विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळंच चैतन्य निर्माण केलं. मराठी वाङ्मय मंडळ, कवी संमेलन, वक्तृत्व स्पर्धा, संगीत सभा, व्याख्यानमाला अशा अनेक कार्यक्रमांची सुरुवात करून दिली. सुप्रसिद्ध कलाकार, गायक, साहित्यिक, व्याख्याते यांच्या प्रत्यक्ष भेटींमुळे मुलांचा कॉलेज जीवनामधला आनंद द्विगुणित झाला.
तरुणांच्या सानिध्यात बापटांच्या काव्यप्रतिभेलाही धुमारे फुटले. मानसी, प्रवासातल्या कविता, बालकविता हे संग्रह याच काळात तयार झाले. त्यांच्या चिरतरुण रसिक मनाचे आणि अंगभूत लय असलेल्या शब्दकळेचे देखणे प्रतिबिंब म्हणजे सकीना ही प्रसिद्ध कविता. सकीना. सैल लहंगा बिलगे अंगा, फुलवेलीची वर नक्षी, नक्षी मधुनी अलगद उडुनी, दडले नवलाचे पक्षी. पैजाम्याचे पंख फुलारून, पैजाम्याचे पंख फुलारून, गिरकी घेता नाजुकशी, खोल कुठे तरी तोल जाऊनी, जरा पुढे तू का झुकशी. कमाल खानी हार इमानी, कमाल खानी हार इमानी, तिरप्या मानेवर खुलती, रेशीम गोंडे लाडे लाडे, पाठीवर रुमझुम झुलती. कटीवर पट्टा, कटीवर पट्टा, उरी दुपट्टा, चंचल बिंदी भांगात, हळदी तळवे झाले हळवे, खेळून मेंदी रंगात. किती कोवळा, किती कोवळा गौर गारवा, तुझ्या भुजांच्या स्पर्शात, कशिदावाले रेशीम झाले हलके फुलके हर्षात. महिरपवासी ओठ मिजासी, कट्यारकातील नाक तुझे, नैनांमधुनी ऐना तळपे, उमजावे ते मी उमजे. तुला न ठेविल, तुला न ठेविल सदा सलामत, जर या मालिक दुनियेचा, कसा सकीना यकीन यावा, कमाल त्याच्या किमयेचा, कमाल त्याच्या किमयेचा. छोटे मोठे नाटकं स्वतःच लिहिणं, दिग्दर्शित करणं आणि त्यात अभिनय देखील करणं याची सुरुवात बापटांनी पुण्याच्या नूतन मराठी विद्यालयापासूनच केलेली होती. पुढे SP कॉलेजमध्ये त्यांना शरद तळवलकरांसारखा कलाकार मित्र मिळाला आणि नाटकाची हौस पुरेपूर भागली. कॉलेज अर्ध्यावर सोडून चळवळीत सामील झाल्यावर त्यांच्यातल्या कलावंताला वेगळी दिशा मिळाली. उमेदवारीच्या काळापासूनच बापटांवर राष्ट्रसेवा दलाचे, विशेषतः साने गुरुजींचे संस्कार खोलवर रुजलेले होते. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराची दारं हरिजनांनाही खुली व्हावी यासाठी जनजागृती करण्यासाठी गुरुजींनी महाराष्ट्रभर दौरे सुरू केले. त्यांच्या व्याख्यानाआधी पोवाडे वगनाट्य रचून ते सादर करण्यासाठी बापटांनी सुरुवात केली. त्यात लीलाधर हेगडे, सदानंद वर्दे, प्रमिला दंडवते, कुसुम कुलकर्णी, राम नगरकर असे अनेक कार्यकर्ते त्यांच्याबरोबर होते. त्यातूनच लोकरंजनातून लोकशिक्षण ह्या उद्देशानं सेवा दलाच्या कलापथकाची स्थापना झाली. त्या अंतर्गत गावोगावी स्फूर्तिगीतं, पोवाडे, त्याचबरोबर लोकनृत्य, वगनाट्य यांचं सादरीकरण देखील होऊ लागलं. भव्य हिमालय तुमचा अमुचा, केवळ माझा सह्यकडा. भव्य हिमालय तुमचा अमुचा, केवळ माझा सह्यकडा. गौरी शंकर उभ्या जगाचा, मनात पूजिन रायगडा. तुमच्या अमुच्या गंगा यमुना, तुमच्या अमुच्या गंगा यमुना, केवळ माझी भिवरथडी. प्यार मला हे कभी न कातळ, प्यार मला छाती निधडी. मधुगुंजन लख लाभ तुम्हाला, मधुगुंजन लख लाभ तुम्हाला. बोल रांगडा प्यार मला, ख्रिस्त बुद्ध विश्वाचे सास्ते. तुकयाचा आधार मला, तुकयाचा आधार मला. अशा ओजस्वी रचनांनी बापटांचं नाव गाजू लागलं. पुढे 1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. त्यानिमित्ताने देशाच्या राजधानीत एका विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्याचं ठरलं आणि त्याची जबाबदारी राष्ट्रसेवा दलाच्या कला पथकावर सोपवण्यात आली. त्याची संहिता, गीतलेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली वसंत बापट यांनी. जेमतेम महिन्याभराच्या अवधीत दिवसाचे 14 तास तालमी करून 50 कलाकारांनी महाराष्ट्र दर्शन हा अतिशय भव्य दिव्य नृत्यनाट्याचा कार्यक्रम दिल्लीला सादर केला. पुढे देशभरात ठिकठिकाणी या कार्यक्रमांचे यशस्वी प्रयोगही होऊ लागले. रंगमंचावरील अशा हजारो प्रयोगांबरोबरच त्यांचं काव्यलेखन आणि अध्यापन देखील जोमाने सुरू होतं हे विशेष. 42च्या चळवळीपासून बापटांच्या व्यक्तिमत्वाला आकार देणारे एक गुरु म्हणजे
आदरणीय रावसाहेब पटवर्धन. कला पथकाने महाराष्ट्राच्या चाकोरीतून बाहेर पडून भारत दर्शनसारखा अधिक व्यापक कार्यक्रम करावा अशी त्यांनी बापटांना सूचना केली. त्यासाठी आंतरभारती निधीतून विशेष प्रवासवृत्ती आणि राष्ट्रसेवा दलातून एक फियाट गाडीही दिली. लीलाधर हेगडे ह्या आपल्या जोडीदाराला बरोबर घेऊन बापटांनी 1963-64 हे संपूर्ण शैक्षणिक वर्ष भारताच्या कानाकोपऱ्यात डोळस भ्रमंती केली. लोकसंस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी केलेल्या या 36,000 मैलांच्या प्रवासातून भारत दर्शनासारखा परिपूर्ण कार्यक्रम उभा राहिला. त्यापाठोपाठ शिवदर्शन, आझादी की जंग, गोमंत दर्शन अशा अनेक कार्यक्रमांचं लेखन, दिग्दर्शन, आयोजन त्यांनी ठिकठिकाणी केलं. ही संपूर्ण यात्रा अतिशय रोमांचकारक, साहसपूर्ण, रम्य आणि नाना अनुभवांनी सार्थकी लागली. ह्या प्रवासातूनच वसंत बापट यांचं क्षितिजही विस्तारलं. त्यातूनच 12 गावचं पाणी, गोष्टी देशांतरीच्या, आहा देश कैसा छान अशी उत्कृष्ट प्रवास वर्णनही त्यांनी लिहिली. कवी मनाचा रसिक जेव्हा प्रवास करतो, एखाद्या ठिकाणाला भेट देतो, तेव्हा त्याचं निरीक्षण, सौंदर्यपूजक वृत्ती किंवा त्याची अनुभव ग्रहण करण्याची क्षमता किती विलक्षण असते याचा प्रत्यय त्यांची प्रवास वर्णनं वाचताना येतो. भारत यात्रेने बापटांना खऱ्या अर्थाने समृद्ध केलं. या दरम्यान त्यांनी देवासला कुमार गंधर्वांची भेट झाली आणि पुढे त्यांच्याशी वरचेवर भेटी होतच राहिल्या. या निकट सहवासातून पुढे आयुष्यभर जपून ठेवावं असं जीवाभावाचं मैत्र जडलं. केवळ कुमारांची अद्वितीय गाणंच नाही, तर त्यांच्या वागण्या बोलण्यातल्या लहान सहान गोष्टींवरही बापटांवर चांगलाच परिणाम झाला, चांगलाच प्रभाव पडला. कुमारांप्रमाणेच ज्यांच्याबद्दल बापटांना अपार आदर होता, ज्यांनी त्यांच्या अंतःकरणात स्फुल्लिंग चेतवले, अशा असामान्य व्यक्तींना वाहिलेली आदरांजली म्हणजे जिंकुनी मरणाला हा व्यक्तिचित्रांचा संग्रह आणि तेजसी या काव्यसंग्रहातील काही कविता. या कवितांमागची आपली भावना मांडताना ते म्हणतात, माणसाचा देह दुबळा, 3.5 हातांचा, नाशिवंत, पण त्या देहाच्या माध्यमातून व्यक्त होणारे चैतन्य केवढे प्रखर, कसे अमाप. अशा महान व्यक्तित्वाचा उत्कट प्रत्यय आला की त्यांचं अंतरंग दर्शन घडवण्याची प्रबळ इच्छा होते आणि ती मला मुखर करते. माणसाची थोरवी, मग माणूस कुठल्याही क्षेत्रातला असो, मुक्त मनाने गाताना उदात्ततेचे काही वेगळेच अनुभव येतात. या संग्रहात महात्मा गांधी, विनोबा भावे, सालीम अली, कुसुमाग्रज यांच्यासारख्या काही समकालीन माणसांना आपण कवीच्या नजरेतून भेटतो, तर ज्ञानेश्वर, तुकारामांसारख्या दीपस्तंभासमोर आपण नतमस्तक होतो. तेजसी या काव्यसंग्रहातील एक पत्र तुकोबांना ही अभंगाच्या रचनेत पण थोड्या वेगळ्या घटनेची कविता आपण आता ऐकूया. एक पत्र तुकोबांना. एक पत्र तुकोबांना. तुकोबांच्या पायी माझे दंडवत, ऐसा मोठा आप्त नाही दुजा. स्वप्नी त्यांची मूर्ती, जागृती की नीज, तुकाराम बीज सण आम्हा. तुकोबा माझिया ओढाळ मनात, आली अकस्मात कल्पनाही. रूप पालटोनी सदेही विमानी, लोह गावाहुनी यावे पुन्हा. कासेची लंगोटी ज्याला तुम्ही द्यावी, ऐसा भला गावी नाही कोणी. नाठाळांचा झाला जगात सुकाळ, हाती तिन्ही काळ काठी हवी. युग पालटले आता नका होऊ, मेणाहून मऊ विष्णुदास. कठीण वज्राला भेदण्याची शक्ती, तीच आज भक्ती विठ्ठलाची. आता वाण नाही पुंड आणि गुंडा, तिन्ही लोकी झेंडा नाचे त्यांचा. दांभिक वंचक मूर्तिमंत पिडा, आता त्यांना धडा शिकवावा. तुम्ही सांगितला वैष्णवांचा धर्म, तुम्ही सांगितला वैष्णवाचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. आता अवघेची पायिक भेदांचे, आधार वेदांचे देती आम्हा. तुकोबा तुकोबा दावा संतपण, तुकोबा तुकोबा दावा संतपण, पायीची वहाण हाती बरी, पायीची वहाण हाती बरी. उत्तमोत्तम कविता लिहिणाऱ्या बापटांनी व्यक्तिचित्र, प्रवास वर्णनं, राजकीय उपहासात्मक लेखन, समीक्षात्मक लेखन अशी गद्य साहित्यात सुद्धा मोलाची भर घातली आहे.
भाषेला विषयानुसार कशी वळवायची, कशी फुलवायची याची उपजत जाण बापटांना होती. त्यांना अनेक भाषा अवगत होत्या. संस्कृत बद्दल तर आपण जाणून घेतलंच आहे. पूर्वी दूरदर्शनवर शांताबाईंबरोबर ते कार्यक्रम सादर करत असत, ज्यात ते दोघेही संस्कृतमध्येच संभाषण करीत. बंगाली, गुजराती, कन्नड या भाषा ते तुरुंगातील मित्रांकडून शिकले. अखिल भारतीय गुजराती साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून त्यांनी गुजराती भाषेत भाषण केलं होतं. साने गुरुजींनी सुरू केलेल्या साधना या साप्ताहिकाशी पहिल्या अंकापासूनच म्हणजे 1948 सालापासून बापटांचा संबंध आलेला होता. अध्यापनातून निवृत्ती घेतल्यावर पुढे तर 1984 ते 1998 अशी 14 वर्ष त्यांनी साधनेचे संपादक म्हणून जबाबदारी सांभाळली. संपादकीय क्षेत्राबरोबरच जाहिरातींचं कॉपीरायटिंग या त्यांच्या कारकिर्दीतला एक अनोखा आणि यशस्वी भाग ठरला. 65वी कला म्हणून जिला ओळखतात त्या जाहिरातींच्या युगात आता तर आपण चांगलेच सरावलो आहोत. मार्केटिंग, ब्रँडिंग, टॅगलाईन्स, कॅचलाईन्स, लोगो, जिंगल्स हे सगळं आपल्या अंगवळणी पडलं आहे. पण वसंत बापट यांनी सुमारे 60 वर्षापूर्वीच या क्षेत्रात प्रवेश केला होता. आणि नुसताच प्रवेश केला नाही तर त्यांनी उत्तम जमही बसवला. पत्र नव्हे मित्र हे महाराष्ट्र टाइम्सचं आणि लोकमान्य लोकशक्ती हे लोकसत्तेचं घोषवाक्य त्यांचंच. अनेक भाषांवर प्रभुत्व असल्याने ते 8-9 भाषा जिंगल्स लिहायचे. आपणा बाजारानं धडा शिकवलाय, मसाल्या मसाल्यात फरक काय, मसाल्या मसाल्यात फरक काय, हे त्यांचे जिंगल आजही सर्वांच्या स्मरणात आहे. अस्सल लाकूड भक्कम शिसे, अस्सल लाकूड भक्कम शिसे, कॅमल पेन्सिल फक्कर दिसे, अशा केवळ 2 ओळींमध्ये संपूर्ण प्रोडक्टचं महत्व आकर्षक पद्धतीनं ते पटवून देतात. पैसा मिळवण्याचा मार्ग म्हणून लेखन करणं हे त्यांनी कधी वर्ज्यच मानलं नाही. जे जे शब्दांच्या राज्यात आहे तिथं तिथं आपला संबंध आहे या दृष्टीनं ते निवृत्तीनंतरही सतत लिहित राहिले. जाहिरात करणं, कॉपी लिहिणं, फॅशन शोसाठी संहिता लिहिणं या सर्व गोष्टी क्रिएटिव्ह चॅलेंज म्हणून त्यांनी स्वीकारल्या आणि त्यात लक्षणीय यश देखील प्राप्त केलं. पंख जरी मळलेले नील नवे पाहिन मी, पंख जरी मळलेले नील नवे पाहिन मी, मृत्युंजय मुक्तीचे गीत नवे गाईन मी, असं म्हणणारा त्यांच्यातल्या नाविन्यातल्या शोधातला जातिवंत कवी कधी कोमेजलाच नाही. वसंत बापटांच्या जन्मशताब्दी निमित्त एक विशेष कार्यक्रम करायचा असं आम्ही ठरवलं गणेशोत्सवामध्ये. आणि मग सर्वांच्या सोयीने 17 सप्टेंबर ही तारीख देखील नक्की केली. आणि योगायोग बघा, बापटांची पुण्यतिथीची तारीखही 17 सप्टेंबरच असल्याचं नंतर लक्षात आलं. खरं तर इतक्या कमी वेळात बापटांसारख्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा आढावा घेणं आणि त्यांची निवडक कविता सादर करणं हे आव्हान खूप मोठं होतं. त्यामुळे ते पूर्ण झाल्याचा दावाही आम्ही करत नाहीये. त्यांची प्रवास वर्णनं, गद्य विडंबनं, संपादकीय कारकिर्दीतले टप्पे, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी घेतलेली बाणेदार भूमिका, आकाशवाणी आणि दूरदर्शनवरचा त्यांचा वावर, अशा कित्येक गोष्टी वेळेअभावी राहून गेल्यात ह्याची आम्हाला जाणीव आहे. वसंत बापट आपल्या काव्यवाचनाच्या कार्यक्रमात शेवटी नेहमी लावणी अखेरच्या विनवणीची सादर करायचे. आजच्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना आपण त्यांच्याच आवाजात ती मूळ लावणी ऐकणार आहोत, लावणी अखेरच्या विनवणीची.
मी जाणारच की कवा तरी पडदिशी असं म्हणणाऱ्या वसंत बापटांनी बरोबर 19 वर्षांपूर्वी 17 सप्टेंबर 2002 रोजी आपला निरोप घेतला. खरं तर कलावंत कधीच निरोप घेत नसतो. या कलावंताने आपल्यावर संस्कार केले असं म्हणणं पुरेसं नाहीये. खरं तर आपल्या पंचप्राणात यांनी मराठी भाषेचा 6वा प्राण विरघळून टाकला आहे असंच म्हणावं लागेल. बालगंधर्वांच्या जन्मशताब्दीच्या वेळेला वसंत बापटांनी एक राजहंस नावाची कविता लिहिली होती. त्या कवितेच्या शेवटच्या 2 ओळी ह्या आपल्या बापटांविषयीच्या भावना व्यक्त करण्यासाठी समर्पक आहेत. ते म्हणतात, आज तुझ्या जन्माला होतील शतसंवत्सर, आज तुझ्या जन्माला होतील शतसंवत्सर, ही अमुची भ्रांती रे, तू अक्षय अजरामर, तू अक्षय अजरामर.